नमस्कार विद्यार्थी मित्र, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाचे ग्रँडपास इंग्लिश ग्रामर मध्ये आपला स्वागत आहे. मित्र, आजच्या या क्लासमध्ये आपण नाउन आणि नंबर म्हणजे नाम आणि त्याचे वचन, जसे एकवचन अनेक वचन असतोय, हे इंग्रजीमध्ये बघूया बेटा. द नाउन नंबर वचन. देर आर टू नंबर्स इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये दोन वचन आहेत बेटा, एक वचन आणि एक वचन. लिहिले इथं सिंग्युलर एकवचन, प्लुरल आणि एकवचन. लिहून घ्या बेटा. फॉर्मिंग ऑफ प्लुरल नाउन्स. मग जसे आपल्या मराठीमध्ये नदी, नद्या, पुस्तक, पुस्तके असे काही अनेक वचन होतोय, मग इंग्रजीमध्ये कसे अनेक वचन होतो बघूया बेटा. बाय ऍडिंग यस. हे जनरल नियम आहे बेटा. एखादी जे नाम असतोय, नामाच्या शेवटी यस जर जोडलं तर ते अनेक वचन होतंय. पहा इथं बॅग, बॅग्स, मॅट, मॅट्स, बॅट, बॅट्स, डॉग, डॉग्स. हे जनरल नियम आहे बेटा. हे पहिला. आणि दुसरा बघूया. नामाच्या शेवटी ओ एस एस एच सी एच एक्स झेड असेल तर ईएस जोडावे, ते प्लुरल होतोय. फॉर एक्झाम्पल पहा, इको, इकोस, हिरो, हिरोस, बस, बसेस, क्लास, क्लासेस, बुश, बुशेस, मॅच, मॅचेस, वॉच, वॉचेस, बॉक्स, बॉक्सेस, टोपास, टोपाजेस. आणि इथं ही काही एक्झम्पशन्स आहेत बेटा, काही अपवाद आहेत. ह्याला पण फोटो, फोटोस, फोटो जे शब्द आहे बेटा, इथं ओ आहे परंतु इथं ईएस येत नाहीये. काय येतो बघ, नुसतं येस येतो बेटा, ओनली येस. फोटो, फोटोस. स्टमक, स्टमक्स, ऑक्स, ऑक्झन, रेशिओ, रेशिओस. अशा प्रकारे ह्याच्यातले काही अपवाद आहेत बेटा. आणि नेक्स्ट तिसरा बघूया. वय नामाच्या शेवटी असेल तर IES जोडावे. जे नामांच्या शेवटी वय अक्षर येतोय त्या नामांच्या शेवटी काय जोडायचं बेटा, IES जोडायचं. फॉर एक्झाम्पल सिटी, सिटीज, स्टोरी, स्टोरीज, बेबी, बेबीज, लेडी, लेडीज. हे जनरल नियम आहे बेटा. यालाही काही अपवाद आहेत. डे, डेज, जर्नी, जर्नीज. हे अपवाद. आणि चौथा बघूया. एफ ने अंत होणारे नामांच्या शेवटी FE काढून VES जोडावे. जसे बेटा इथं वय काढलं, IES जोडलं, तसेच ज्या नामांच्या शेवटी F किंवा FE अक्षर असतोय तर त्या नामांना प्लुरल करण्यासाठी F आणि FE काढून टाकून त्याला काय जोडायचं, VES जोडावं लागतं बेटा. पहा इथं लाईफ, लिव्स, वाईफ, वाईव्स, सेल्फ, सेल्व्स, थीफ, थीव्स. हे बेटा VES जोडलं. ह्यालाही काही अपवाद आहेत बेटा. एक चीफ, चीफ्स. इथं F आहे बेटा परंतु इथं VES नाही आला, फक्त येस आलेले आहे. चीफ, चीफ्स. रूफ, रूफ्स, ब्रीफ, ब्रीफ्स. अशा प्रकारे ह्याच्यातले काही अपवाद बेटा. नेक्स्ट पाचवा बघूया. बाय चेंजिंग अ वॉवेल इन द नाउन. एखादे जे नाम असतंय त्या नामातलं वॉवेल हे बदलून सिंग्युलरला प्लुरल करतात बेटा. मग काय करतात बघूया. मॅन, मेन. हे मॅन मधला ए आहे बेटा, हे वॉवेल ह्याला बदलून काय केलं इथं, मेन. मॅन, मेन. वुमेन, विमेन. फूट, फीट. गूस, गीस. ऑक्स, ऑक्झन. माऊस, माईस. अशा प्रकारे ह्याच्यातलं एक वॉवेल जे आहे बेटा ते बदलला, सिंग्युलर प्लुरल झालेलं आहे. आता सहावा बघूया बेटा. प्लुरल इन रिलेशन्स. जे नातेवाईक असतात, संबंध असतात, त्याच्यामध्ये अनेक वचन कशी होतं पहा बेटा. डॉटर इन लॉ. कधी कधी कन्फ्युज करण्यासाठी काय म्हणतात माहितीये, डॉटर इन लॉस असे म्हणतात बेटा. इथे येस लिहितात परंतु हे लॉ नंतर येस येत नाहीये. मग कुठे येतो बेटा, डॉटर्स इन लॉ म्हणायचं बेटा. आर म्हणजे डॉटर नंतर येस लिहायचं, डॉटर्स इन लॉ. स्टेप फादर, स्टेप फादर्स. कधी कधी स्टेप नंतर स्टेप्स लिहितात बेटा, ते चूक आहे. सन इन लॉ, सन्स इन लॉ. स्टेप सन, स्टेप सन्स. अशा प्रकारे हे जे नातेवाईक असतात बेटा, हे नातेवाईक मध्ये अनेक वचन होतोय. नेक्स्ट सातवं बघूया. सम नाउन्स आर ऑलवेज प्लुरल. काही नामे अशी असतात बेटा ते नेहमी अनेक वचन असतात, त्याचे एक वचन होत नाहीये. फॉर एक्झाम्पल स्पेक्टेकल्स, ड्रॉवर्स, सीझर्स, टंग्स, ट्राउझर्स, आर्म्स, ॲसेट्स, रिचेस एटसेट्रा. हे पूर्ण जे आहेत बेटा हे नेहमी प्लुरल असतात, अनेक वचन असतात. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये कन्फ्युज करण्यासाठी ह्याच्यानंतर सिंग्युलर
वर्ब वापरतात बेटा ते चुकीचं आहे. नेक्स्ट 8वा, सम नाउन्स आर ऑलवेज सिंग्युलर. अजून काही नामे आहेत बेटा ते नेहमी एकवचन असतात. दिसायला अनेक वचन दिसतोय परंतु ते ऍक्च्युअल अनेक वचन नसतोय. फॉर एक्झाम्पल न्यूज, पॉलिटिक्स, ह्याच्यानंतर बेटा यस आहे इथं वाटतं अनेक वचन आहे का, परंतु ते एकवचनच आहे बेटा. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये हे विचारतात बेटा. फिजिक्स, मॅथमॅटिक्स, सिव्हिक्स एटसेट्रा हे पूर्ण नेहमी एकवचन असतात, अनेक वचन नसतात. दिसायला अनेक वचन दिसतात परंतु हे एकवचनच असतात बेटा. नेक्स्ट 9th वन, सम नाउन्स आर बोथ सिंग्युलर एज वेल एज प्लुरल. काही नाउन्स, काही नामे दोन्ही असतात बेटा, म्हणजे एकवचन असतोय आणि अनेक वचनही असतोय. पहा कोणते ते, शीप, डियर, स्वाइन, कॉड एटसेट्रा हे एकवचन म्हणून वापरता येते, अनेक वचन देखील वापरता येते. नेक्स्ट 10वा, ऑब्स्ट्रॅक्ट नाउन. ऑब्स्ट्रॅक्ट नाउन्स अँड मटेरियल नाउन्स हॅव नो प्लुरल. हे जे भाववाचक नाव आणि पदार्थवाचक नाव जे असतात बेटा नामे, ह्यांना प्लुरल नसतो बेटा, याचा अनेक वचन होत नाही. फॉर एक्झाम्पल लव्ह, चॅरिटी, कॉपर, गोल्ड, राईस, शुगर एटसेट्रा ह्याचं अनेक वचन होत नाहीये बेटा. आणि 11वा बघूया बेटा, इरेग्युलर प्लुरल्स. इरेग्युलर, रेग्युलर नसलेले कोणते बेटा, पहा इथं फॉर्म्युला, फॉर्म्युली. फॉर्म्युला म्हणजे सूत्र. आता कधी कधी काय म्हणतो, फॉर्म्युलास म्हणतो बेटा, फॉर्म्युलास चूक आहे, काय म्हणायचं मग, फॉर्म्युली. रेडियस, रॅडी, मीडियम, मीडिया. हे मीडियम, मीडियमला देखील कधी कधी मीडियम्स म्हणतात बेटा, हे मीडियम्स चुकीचं असून काय म्हणायचं, मीडिया. सिलेबस, सिलेबी, लार्वा, लार्वी अशा प्रकारे हे इरेग्युलर आहेत बेटा. हे म्हणजे ह्याला येस येत नाहीये, हे इरेग्युलर मध्ये मोडतात बेटा. वेल, आता विभक्ती बघूया बेटा इंग्रजीमध्ये. द नाउन केस. केस म्हणजे विभक्ती. विभक्ती म्हणजे व्याकरणामध्ये नाम किंवा सर्वनाम ह्याचे वाक्यात त्याचे स्वरूप काय, रूप काय असतोय आणि वाक्यातलं इतर शब्दांशी त्यांचे संबंध काय हे दर्शवणारा ह्याला आपण विभक्ती म्हणतो बेटा. द फॉर्म्स ऑफ नाउन्स अँड प्रोनाउन्स इन अ सेंटेन्स अँड इट्स रिलेशनशिप विथ अदर वर्ड्स इज कॉल्ड केस. सो बघूया बेटा मग इथं काय काय कोणते केस आहेत बघूया बेटा. फर्स्ट, नॉमिनेटिव्ह केस. याला सब्जेक्टिव्ह केस देखील म्हणतात बेटा. प्रथमा विभक्ती. मग हे काय असतं बेटा बघूया. अ नाउन ऑर अ प्रोनाउन इज द सब्जेक्ट ऑफ द वर्ब. पहा बेटा, आपल्याला वाक्य माहिती आहे, सेंटेन्स. सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट असते, वर्ब असतो, ऑब्जेक्ट असतोय. त्याला सब्जेक्ट हे प्रेडिकेट असं म्हणतो बेटा. मग हे जे वाक्यात जे सब्जेक्ट असतंय, जे नाउन किंवा प्रोनाउन जे सब्जेक्टचं काम करतो बेटा, क्रियापदाचा जे सब्जेक्ट असतोय, कर्ता असतोय, त्याला प्रथमा विभक्ती किंवा नॉमिनेटिव्ह केसेस म्हणतो बेटा. बघूया एक्झाम्पल, अजून स्पष्ट होईल. कोंडिबा प्लोड द फील्ड. कोंडिबा प्लोड द फील्ड. इथं कोंडिबा सब्जेक्ट आहे बेटा, प्लोड वर्ब आहे, द फील्ड ऑब्जेक्ट आहे. मग इथं या वाक्यामध्ये कोंडिबा हे सब्जेक्ट आहे बेटा. कोंडिबा काय सब्जेक्ट आहे, कशाचं, कोंडिबा सब्जेक्ट ऑफ द वर्ब प्लोड. हे जे प्लोड शब्द आहे, नांगरले, हे जे वर्ब आहे, ह्या वर्बचं हे सब्जेक्ट आहे बेटा. ह्याला प्रथमा विभक्ती असं म्हणतात. आणि दुसरा बघूया बेटा, ऑब्जेक्टिव्ह केस किंवा ऍक्युसेटिव्ह केस. याला द्वितीय विभक्ती म्हटलेलं आहे. मग हे द्वितीय विभक्ती किंवा ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय, द्वितीय विभक्ती किंवा ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय बघूया बेटा. अ नाउन आर अ प्रोनाउन इज द ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. नॉमिनेटिव्ह केस मध्ये सब्जेक्ट झाले आणि ऍक्युसेटिव्ह केस मध्ये हे ऑब्जेक्ट असतो बेटा क्रियापदाचा. एक्झाम्पल बघूया बेटा. धोंडिबा प्लोड द फील्ड. धोंडिबा सब्जेक्ट आहे, प्लोड वर्ब आहे, द फील्ड ऑब्जेक्ट आहे. मग हे ऍक्युसेटिव्ह केस मध्ये, ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये हे जे द फील्ड आहे, द फील्ड ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब प्लोड, हे जे द फील्ड आहे हे प्लोड हे क्रियापदाचा ऑब्जेक्ट आहे. ह्याला द्वितीय विभक्ती असं म्हणतो बेटा, ऑब्जेक्टिव्ह केस. आणि तिसरा बघूया डेटिव्ह केस. डेटिव्ह केस म्हणजे चतुर्थी विभक्ती बेटा. चतुर्थी विभक्ती बघूया मग हे काय असतंय. अ नाउन आर ए प्रोनाउन इज द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ए नाउन और ए प्रोनाउन इज द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मित्र हो, कधी कधी वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट्स असतात बेटा.
जेव्हा दोन ऑब्जेक्ट येतात तेव्हा त्याच्यापैकी एक डायरेक्ट ऑब्जेक्ट असतोय आणि दुसरा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतोय. हे जे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असते डेटिव्ह केस चतुर्थी विभक्ती बेटा. डायरेक्ट ऑब्जेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. बघूया इथे एक्झाम्पल अजून क्लिअर होईल. गॉड गेव मी लाईफ. गॉड सब्जेक्ट आहे, गेव वर्ब आहे, मी ऑब्जेक्ट आहे, लाईफ ऑब्जेक्ट आहे बेटा. हे दोन्ही ऑब्जेक्ट आहेत. तर हे दोन्ही पैकी हे जे लाईफ आहे हे लाईफ डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे बेटा. हे लाईफ आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि मी आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट बेटा. हे डायरेक्ट आहे, इनडायरेक्ट आहे. सो इथं मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब गेव. हे जे मी आहे या वाक्यातला हे मी आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. जे क्रियापद गेव आहे याचं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. त्याला डेटिव्ह केस किंवा चतुर्थी विभक्ती असे म्हणतात बेटा. नेक्स्ट बघूया चौथा पोसेसिव्ह केस. पोसेशन म्हणजे मला माहिती आहे बेटा, म्हणजे स्वतःचे असणे, माझा, तुझा, तुमचा असे म्हणतो ना बेटा. ह्याला मराठीमध्ये षष्टी विभक्ती म्हणतो बेटा. का म्हणतो? षष्टी विभक्ती. बघूया डेफिनेशन. अ नाउन आर ए प्रोनाउन शोज पोसेशन आर अथॉरिटी. म्हणजे जे नाम किंवा सर्वनाम पोसेशन म्हणजे स्वतःचा, मालकीचा हे जेव्हा दाखवतोय त्याला पोसेसिव्ह केस किंवा षष्टी विभक्ती असं म्हणतोय. एक्झाम्पल्स बघा बेटा. टॅगोर्स पोएम्स. इथं टॅगोर्स याचे अपॉस्ट्रफी येतो बेटा वाक्यामध्ये. जेव्हा हे अपॉस्ट्रफी येस होतो ह्याला म्हणतो बेटा षष्टी विभक्ती, पोसेसिव्ह केस. टॅगोर्स पोएम्स म्हणजे द पोएम्स रिटन बाय टॅगोर असा अर्थ होतो बेटा. शिवास होम. शिवास होम म्हणजे शिवाचं घर. होम बिलॉंग्स टू शिवा. असे हे पोसेसिव्ह केस आहे बेटा. आणि पोसेसिव्ह केस मध्ये नेहमी हे अपॉस्ट्रफी येस येतो बेटा. काय येतो? अपॉस्ट्रफी येस पोसेसिव्ह केस मध्ये येतोय. नेक्स्ट आता शेवटचा पाचवा वोकेटिव्ह केस. वोकेटिव्ह केस म्हणजे संबोधना विभक्ती. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला नावाने बोलवतोय तेव्हा ह्याला वोकेटिव्ह केस म्हणतो बेटा. ए नाउन इज द नेम ऑफ द पर्सन स्पोकन टू. म्हणजे आपण ज्यांना बोलतोय त्यांचे नाव, जेव्हा नाव घेऊन बोलतोय त्याला संबोधना विभक्ती असं म्हणतो बेटा. इथे एक्झाम्पल पहा बेटा. बाळू कम हिअर. या वाक्यामध्ये बाळू कम हिअर मध्ये बाळू इज इन नॉमिनेटिव्ह केस. आज इथं थांबूया बेटा. बहुतेक समजलं असेल, लिहून घ्या. जर समजत नसेल प्लीज कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट ठेवा बेटा. मी तुमच्या कॉमेंटचं उत्तर देतोय. ओके बेटा, लेट्स स्टॉप हिअर. टेक केअर. ऑल द बेस्ट.